अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण फ्रेश मटार आणि बटाटापासून झणझणीत अशी रस्सा भाजी करणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथं शेंगाचं कूट घेतलेलं आहे. थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर 1 चमचा बेसन घेतला तरीही चालेल. अर्धा इंच आलं घेतलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. तर हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे. तर या ठिकाणी मी शेंगाचं कूट टाकलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर ज्यावेळेस आपण मसाला परततो ना, त्याच वेळेस 1 चमचा बेसन परतून घेतला तरी चालेल. तर अशा प्रकारे मसाला तयार आहे. तर तयार केलेला मसाला 2 कांदे मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले आहेत, एकदम बारीक चॉप करायचे. हवा असेल तर पेस्ट करू शकता. 2 बटाटे सोलून अशा प्रकारे थोडीशी मीडियम साईजमध्ये बारीक चिरून घेतलेत. 2 टोमॅटोची प्युरी मिक्सरला बारीक केलेली आहे. मटार घेतलेला आहे किंवा वाटाणा म्हटलं जातं, ते 1 वाटी म्हणजे पाव किलो वाटाणे सोलून घेतलेले आहेत. 2 मोठ्या चमच्याने तेल घेतलं आहे. काळं तिखट अर्धा चमचा चवीनुसार, लाल तिखट अर्धा चमचा, थोडीशी हळद घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ म्हणजे 1 चमचा मीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी. तर हे साईडला ठेवूया. तर फोडणीसाठी कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी चांगल्या प्रकारे तडतडू द्यायची. नंतर जिरे टाकूया. जिरे मोहरी तळली गेली की यामध्ये कांदा टाकायचे आणि कलर चेंज होईपर्यंत हे परतून घ्यायचे. अगदी हलकासा गोल्डन कलर आलेला आहे. तर याच्यामध्ये आपली जी टोमॅटोची प्युरी आहे ती टाकूया आणि यामध्ये सर्व मसाले ॲड करणार आहोत. हळद, लाल तिखट, त्याच्यानंतरनं काळं तिखट, चवीपुरतं मीठ, बारीक केलेला मसाला टाकायचा आहे आणि हे 2 मिनटं तरी परतून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधला कच्चापणा निघून जाईल. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे मसाला परतून झालेला आहे. मिक्सरच्या जारमध्येच मी इथं अर्धा कप गरम पाणी घेतलेलं आहे. तर हे मिक्स करून घेऊया. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मसाला परतून झाल्यावर प्लेट झाकायचं आहे आणि 1-2 मिनटं तरी ह्याला मसाला एकत्र व्हावं आणि ग्रेव्ही टाईप व्हावं म्हणून हे शिजवून घेतलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे बघू शकता कलर वगैरे कसा चेंज झाला आहे. त्याच्यामध्ये आपण घेतलेले वाटाणा टाकायचे, बटाटे टाकायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला हवा असेल तर यामध्ये पनीरचा सुद्धा वापर करू शकता किंवा फ्लावर वगैरे त्याचा वापर केला तरी चालेल. तर सर्व मिक्स करून झाल्यानंतरनं शिजण्यासाठी मी इथं 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. हवा असेल तर कमी जास्त करू शकता. एकदम लो फ्लेमवरती एक 7 ते 8 मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. तर अशा प्रकारे एक 7 ते 8 मिनटं तरी झालेले आहेत. चेक करूया आपली भाजी शिजली आहे का नाही ते. तर अशा प्रकारे शिजली गेलेली. थोडंसं मी इथं बटाटा जे आहे ते पूर्णपणे गाळ करायचं नाही, अर्धा कच्चा शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकदम झणझणीत अशी आपली आलू मटारची भाजी तयार आहे. तर हे तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.